काठी घेऊन फेटेवाले आजोबा आणि त्यांच्या बोटाला धरून चालणारा नातू हे दृश्य आता हळूहळू विरळ होत चालले आहे. पुढच्या पिढीला हे सुंदर चित्र अनुभवता येईल का? आजोबांचे निखळ प्रेम त्यांना मिळू शकेल का? हे विचार मनात येत राहतात. नातं असावं निखळ पाण्यासारखं स्वच्छ आणि निर्मळ. दुराव्याचा डोह लागला तरी त्याचा झरा कायम वाहणार. ग्रामीण भागात आजही काही प्रमाणात अशी नातेसंबंध जपले जातात आणि काही भाग्यवान मुलांना आजोबाचे प्रेम मिळत आहे. त्या प्रेमाचे अस्तित्वच मुलांच्या आयुष्यात एक वेगळे आधार ठरते. मी गावाकडे असलो की या सर्व जुन्या आणि चेहऱ्यावर वेगवेगळे मुखवटे धारण न केलेल्या, आत्मीयतेने भरलेल्या आणि सोन्यासारखे खरे असलेल्या या चेहऱ्यांच्या माणसामध्ये मी नेहमी रममाण होतो. आभाळ मोडून पडावे, ओंजळ भरून धरावे, शब्द शब्द झरे व्हावे, उरात खोल झिरपावे. आज आमचे सहशिक्षक श्री यश सोनवणे यांनी सहजपणे टिपलेली ही चित्रफीत पाहून मनाला विलक्षण आनंद झाला. या चित्रफितीने लोप पावत चाललेल्या नात्यांचा गोडवा पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला. ती साधीशी चित्रफीत पाहून बालपणीतील क्षण डोळ्यासमोर उभे राहिले. जुने दिवस, निखळ प्रेम आणि माणसांची खरी आत्मीयता आठवण करून देणारे हे क्षण खरोखरच अनमोल आहे. या क्षणामध्ये आपल्या माणुसकीचे खरे मूल्य असते.